मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या नंदिनीला म्हणते, ताई अगं आज काय नाचलीस तू? त्यावेळी नंदिनी विचारते, हो का? मग आता फक्त तू नाही तर पार्थ जिजू सुद्धा खूप छान नाचले. अगं आजच्या सर्वात संगीत सोहळ्यामध्ये बेस्ट जोडी तुमचीच होती. अगं स्पेशली ती लास्ट मोमेंट, तुमची ती लास्ट स्टेप नाही का, अशी दोघांनी एकमेकांना मिठीत घेतलं होतं, ती तर अगदी लाजवाब होती. असं म्हणून आता काव्या ही नंदिनीला सांगत असते. त्याच वेळी आता नंदिनी म्हणते, ऐक ना अगं, मला त्याबद्दलच जरा तुझ्याबरोबर थोडं बोलायचं होतं. त्यानंतर आता काव्या म्हणते, काय झालं ताई, तू एवढी शांत? तेव्हा ती काही शेवटची डान्स स्टेप नव्हतीच अगं, तेव्हा जरा ना थोडी गडबडच झाली. असं म्हणून नंदिनी आता सांगू लागते की कशाप्रकारे गडबड झाली आणि माझा ब्लाऊज इथे फाटला होता. तेव्हा काव्याला जरा धक्काच बसतो आणि मग ती विचारते, काय नंदिनी ताई, तू हे काय बोलतेस? तेव्हा नंदिनी म्हणते, हो अगं, ही स्टेप नव्हतीच. मला पार्थने जवळ घेतलं कारण माझा ब्लाऊज फाटला होता. त्याचवेळी आता ब्लाऊज कुठे आहे असं काव्या विचारते. मग आता नंदिनी लगेच तो तिला ब्लाऊज दाखवते. तर काव्याच्या लक्षात येतं की ब्लाऊज फाटला असता तर इकडे साईडला कुठेतरी फाटला असता, परंतु तो मध्येच फाटलाय म्हटल्यानंतर काहीतरी गडबड आहे. तेव्हा ती आता नंदिनीला म्हणते, ताई हे बघ, मला तर काहीतरी गडबड दिसते यामध्ये, कारण कुणीतरी मुद्दामूनच हा ब्लाऊज फाडलाय, म्हणजे याची शिलाई उसवली आहे. तेव्हा नंदिनी आता विचारते की काय? मग आता काव्य म्हणते, हो असंच झालं आहे. त्यावेळी नंदिनी म्हणते, तेव्हा नंदिनीला आता खूप टेन्शन येतं, ती अगदी सिरियस होते. त्यावेळी आता नंदिनीचा मूड ठीक करण्यासाठी काव्या म्हणते, ताई जाऊ देत आता, नको हा तू एवढा डोक्यावर ताण घेऊ. तर नंदिनी सुद्धा तो आता ब्लाऊज हातात घेते. तर दुसरीकडे रम्या आता वसूला म्हणते, त्या नंदिनीची इज्जत घालवण्याचा मी खूप प्रयत्न करते, त्याचबरोबर तिला असं सर्वांच्या नजरेत पाडण्यासाठी मी खूप प्रयत्न करते, परंतु माझे प्रयत्न सगळे व्यर्थ ठरतायत. त्याचवेळी आता वसू म्हणते, काय केलं काय तू? तेव्हा ती सांगू लागते की मी त्या नंदिनीचा ब्लाऊज हा उसवला होता, पण त्याचा काही खरंच उपयोगच होत नाहीये. तेव्हा वसू मात्र डोक्यालाच हात लावते. इकडे आता काव्य म्हणते, जाऊ दे, टेन्शन घेऊ नकोस, पण मला एका गोष्टीचा ना आनंद आहे, कारण आमची ताई ही सुपर लकी आहे. त्याचवेळी नंदिनी आता हसते आणि विचारते, कसं काय? मग आता त्यावेळी काव्य म्हणते, कारण पार्थ तुझे होणारे अहो आहेत. तर दुसरीकडे आता रम्या ही वसूला म्हणते, ह्या पार्थने ना सगळं काही नेमकं आयत्या वेळी सावरून घेतलं. अगं आई, सगळं काही सुटत चाललंय ग माझ्या हातून, मी आता काय करू? अगं मी इतका प्रयत्न करते त्या नंदिनीला तोंडावर पाडण्याचा, परंतु माझा एकही प्लॅन कसा वर्क होत नाही. अगं उद्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न होत असताना, ते दोघेही सप्तपदी घेत असताना मी काय करायचं सांग बरं? मी अक्षता टाकायच्या का त्यांच्या डोक्यावर? हे बघाई, उद्या जर पार्थ आणि माझं लग्न झालं नाही ना, तर मी काय करेल आणि काय नाही हा अंदाज सुद्धा लावता येणार नाही. वसू म्हणते, रम्या अगोदर शांत राहा बाळा तू. अगं उद्या पार्थचं तुझ्याशी आणि त्याचबरोबर तुझं पार्थशीच लग्न होणार आहे, तेव्हा कसं काय असं आता ती विचारू लागते. त्याचवेळी आता वसू ही गालातच हसते, कारण तिने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. इकडे आता काव्या नंदिनीला सांगत असते की ताई तू आता विश्वास ठेव, कारण तुझ्या आयुष्यामध्ये एक तुझा असा जवळचा पार्टनर आहे, तुझा स्वतःचा पार्टनर आहे, जो प्रत्येक पावलावर तुला साथ देईल आणि तुला नेहमी सावरून घेईल, तुला नेहमी तो प्रोटेक्ट करेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला कधीही कोणासमोर तो झुकू देणार नाही. तेव्हा आता नंदिनी म्हणते, तू अगदी बरोबर बोललीस. अगं आज पार्थने जी काही माझी सर्व काही सिच्युएशन हँडल केली, अगं तुला कळत नाही, पण चार चौघामध्ये मला खूप ऑकवर्ड फील झालं होतं. तेव्हा काव्यसुद्धा म्हणते की अशा कठीण प्रसंगामध्येच माणसाची पारख होते. अगं परवासुद्धा नाही का मला पार्थ जिजूंनी तिथे मंदिरामध्ये कसं प्रोटेक्ट केलं? त्यावेळी नंदिनी म्हणते, हो ना, हो मलाही आठवतंय. तुला सांगू का गं काव्या, आज जसे पार्थ माझ्या कठीण प्रसंगामध्ये उभे राहिले, तसं उद्या माझ्यावर कोणतंही संकट आलं तेव्हा पार्थ माझ्या पाठीशी अगदी कायमच उभे राहतील. तेव्हा आता नंदिनी एकदमच सिरियस झालेली असते. तेव्हा काव्य म्हणते, असतील हां असतील.
तेव्हा ती आता स्वतःशीच गोल गोल फिरते आणि म्हणते आता सगळीकडे फक्त आणि फक्त पार्थच असतील. तेव्हा आता काव्या म्हणते आता आमच्या बहिणी होणार आहेत सौ नंदिनी पार्थ देशमुख, असं म्हणून ती नंदिनीला खूपच लाजवत असते. तर नंदिनी ही तितकीच गोड हसून लाजत असते. दुसरीकडे वसू म्हणते मी नंदिनीच्या नावापुढे पार्थ देशमुखचं नावच लागू देणार नाही. तेव्हा तू नक्की काय करणार आहे असं आता रम्या विचारते. तेव्हा आता वसू म्हणते काय करणार आहे ना हे उद्याच तुला समजेल. तू आता पार्थच्या नावापुढे फक्त आणि फक्त रम्या तुझंच नाव लागेल, विश्वास ठेव माझ्यावर. तेव्हा रम्या तर आता खूपच खुश होते. तिला आता काय करावं हे सुचत नाही, कारण पार्थच्या प्रेमामध्ये ती पूर्णपणे वेडीपिशी झालेली असते. तर आता लग्नाचा दिवस उजाडतो. त्याच वेळी आता नंदिनी आणि पार्थ हे दोघेही खूप छान असे तयार होत असतात. नंदिनीने छान अशी साडी नेसलेली असते, त्याचबरोबर काव्या आणि आरू या दोघीही तिला तयार करत असतात. दुसरीकडे आता जीवा आणि त्याचबरोबर युग हे दोघेही आपल्या लाडक्या मोठ्या भावाला तयार करत असतात, पार्थला तयार करत असतात. आता पार्थ हा पूर्ण तयार झाल्यानंतर युग आणि जीवा हे दोघेही आता एकमेकांकडे पाहतात आणि खूप सुंदर दिसतोस दादा असं म्हणतात. इकडे आता नंदिनीला सुद्धा या दोघीही खूप छान असं तयार करतात. ते पाहून आता शारदा म्हणते खूप सुंदर दिसतीये माझी लाडकी लेक, कुणाची दृष्ट लागायला नको, असं म्हणून ती अगोदर काळा टिक्का लावते. त्याचवेळी काव्या आता म्हणते ताई अगं गौरीहार पूजनाच्या साडीतच तू एवढी सुंदर दिसते ना की आता लग्नाच्या नऊवारीमध्ये तू किती सुंदर दिसशील याचा काही अंदाज आहे का. मग आता नंदिनी लाजतच म्हणते खरंच का गं. मग आता काव्य म्हणते हो अगं. त्याचवेळी आता आरू एरवी आपली ताई कशी नानकटाईसारखी दिसते ना, पण आज कशी शाही तुकडा दिसती, असं म्हणून आता ती नंदिनीला चिडवत असते. तेव्हा नंदिनी म्हणते अगं गप्प बस ना. तर आता शारदा आणि आरू या दोघीही हसत असतात आणि त्या म्हणतात की खरंच खूप सुंदर दिसती आज नंदिनी तू. मग आता जिजूंची आज तर विकेटच पडणार आहे असं आता आरू म्हणते. त्याच वेळी आता क्लीन बोर्ड असं म्हणून काव्या तिची गंमत करते. तेव्हा शारदा अगदी इमोशनल होते आणि नंदिनीला म्हणते की माझं लेकरू खरंच खूप सुंदर दिसते, कुणाची दृष्ट लागायला नको. त्याचवेळी आता आरू म्हणते हे बघ ताई आता तू रडू नकोस हा. अगं एवढा सुंदर मेकअप केलाय ताईने, आता तुला पाहून उगीच तिचा मेकअप असा खराब व्हायचा. आपण एक काम करू, जेव्हा ताईची पाठवणी असेल ना तेव्हाच आपण रडूयात. काव्या म्हणते आरू एक नंबर आयडिया सुचवलीस तू. एकत्रच काय ते आता आपण सर्वजण रडू आणि एकत्रच काय ते मेकअपचा धुवा सुद्धा उडवून टाकू. त्याचवेळी नंदिनी सर्वांना सांगते अजिबात जास्त रडायचं नाही, नाहीतर माझी जाण्याची अजिबात इच्छा होणार नाही. त्यावेळी आता सर्वजणी हसतात. मग नंतर काव्या म्हणते ताई काही हरकत नाही, अगं आता आम्ही नसलो तरीही तुझ्यासोबत पार्थ जिजू असणारच आहे ना. अगं नेहमी तुझा हात पकडून ते तुझ्याबरोबर असे असतील. अगं तू शॉपिंग करशील आणि ते तुझ्या अशा पिशव्या उचलतील. अगदी सगळं काही पार्थ देशमुख हे नक्कीच करतील. त्याचवेळी आरू आता विचारते सर्व जर जिजू करतील तर ताई मग काय करणार आहे. त्याचवेळी आता मग नंदिनी सुद्धा हसतच म्हणते मी सिनेमन कॉफी करेल ना मग. तेव्हा आता सर्वजणी पुन्हा हसू लागतात. तर आता वातावरण अगदी छान होतं. त्यावेळी सर्वजण आता इमोशनल झालेले असतात. मग आता सर्वजण पुन्हा एकदा हसू लागतात, कारण आता नंदिनीने सुद्धा त्यांची गंमत केलेली असते. त्याचवेळी आता काव्या विचारते ताई पण कसं वाटतंय तुला, सांग ना ग जरा. म्हणजे मनात लाडू फुटतायत की ओठामध्ये बटरफ्लाईज की हृदयात धडधड होतीये, काय होतंय काय, सांग ना ग मला पण. तर नंदिनी आता खूपच गोड लाजते आणि पुन्हा एकदा हसते. त्याचवेळी आता काव्य म्हणते ताई अगं आता काही थोड्याच वेळामध्ये तुझं आयुष्य पूर्णपणे अगदी बदलून जाणार आहे. त्याचवेळी आता शारदा म्हणते काव्या अगं काही बिही बोलून माझ्या लेकीला तू टेन्शन देऊ नकोस हा. आता तिला मोकळं आणि असं आनंदी राहू देत बरं. त्याचवेळी आता काव्या म्हणते मातोश्री तुम्ही नका हो टेन्शन घेऊ, कारण माझी ताई ना आनंदीच आहे खूप. पण ती आपली नंदिनी ताई आहे, कारण ती असा आनंद चेहऱ्यावर कधीच दाखवणार नाही, पण मनात मात्र लाडू हे फुटणारच ना. त्याच वेळी आता कधी एकदा मी पार्थ देशमुखांना पाहतीये असं झालं असेल ताईला, असं म्हणून लाजली का असं आरू आणि काव्या पुन्हा एकदा चिडवू लागतात. तर नंदिनी खूप लाजते.
तर आता दुसरीकडे आता पार्थची सुद्धा जीवा आणि युग हे दोघेही मिळून गंमत करत असतात. पार्थ आता या कपड्यांमध्ये नवरदेवाच्या लुकमध्ये खूपच असा रुबाबदार दिसत असतो. ते पाहून आता जीवा म्हणतो, मॅरेज माझ्या भावाचं आणि जल्लोष साऱ्या गावाचा असं गाणं म्हणत ते पार्थभोवती धिंगाणा घालत असतात आणि त्याचबरोबर डान्स करत असतात आणि परफ्यूम अख्ख्या रूमभर जीवा हा मारत असतो. त्याचवेळी आता युग म्हणतो, गाणं थांबव अगोदर आणि डान्ससुद्धा थांबव. अरे रूम फ्रेशनर असल्यासारखा तो परफ्यूम काय मारतोय. त्याचवेळी आता जीवा म्हणतोय, वांग्या तू नको मला शिकवूस हां. अरे आज आपल्या भावाचं लग्न आहे म्हटल्यानंतर भाऊ कसा असा उठूनच दिसला पाहिजे ना. त्याच्या या परफ्यूममुळे सगळ्यांचं लक्ष अगदी त्याच्याकडेच जायला हवं. त्याचवेळी आता पार्थ हा हसतो आणि म्हणतो, सर्वांचं नाही गेलं ना तरीही चालेल, फक्त माझ्या नंदिनीचं गेलं पाहिजे. तेव्हा नंदिनी असं म्हणून पुन्हा जीवा आणि युग हे दोघेही त्याला गुदगुल्या करतात आणि मनात लाडू फुटतायत वाटतं नंदिनीच्या नावाचे असं म्हणतात. आता मानिनी ही तेथे येते आणि आपल्या दोन्हीही मुलांना गप्प करते. म्हणते की नंदिनीचंच लक्ष इथून पुढे तुझ्यावर असणार आणि तुझंही तिच्याकडे असायला हवं. मग आता छान दिसतोय, अगदी माझा मुलगा राजबिंडा दिसतोय असं म्हणून मानिनी ही त्याला काळा टिक्का लावते आणि त्याची दृष्ट काढते. त्याचवेळी आता पार्थ हा लगेच मानिनीला मिठी मारतो. तेव्हा आता जीवा म्हणतो, आई आई घे अगं, हवे तेवढे लाड करून घे, हवे तेवढे मिठ्या मारून घे, कारण लग्नानंतर काही आता दादा तुझ्या हाती लागणार नाहीये. आता फक्त तो आणि त्याची बायको असं म्हणून तो पार्थला अजूनच चिडवू लागतो. त्याचवेळी आता पार्थ म्हणतो, असं काही होणार नाही आई, अगं लग्न झालं तरीही मी तुझा पिच्छा अजिबात सोडणार नाही. मग आता मानिनी म्हणते, हेच करू नको बाबा तू. अरे इथून पुढे नंदिनी आपल्या घरी येणार आहे. आता इथून पुढे तू फक्त तिला वेळ द्यायचा आणि फर्स्ट प्रायोरिटी आता नंदिनी असणार आहे तुझी. हे बघ, लग्न झाल्यानंतर कुठल्याही मुलीला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यावी. ती एका नवख्या घरात येत असते, त्यामुळे तिचा नवरा हा तिच्याच बाजूने हवा. त्याचवेळी आता माझं काय राहिलं रे. आता मला हवी ती मुलगी मी सून म्हणून घरात आणली. आता मी मोकळे, मी रिटायर्ड होणार. त्याचवेळी जीवा आता म्हणतो, आई अगं तू असं रिटायर्ड वगैरे अजिबात व्हायचं नाही, कारण तुझं आता प्रमोशन होणार आहे. तू आईची आता सासू होणार आहे. म्हणजे नवीन बॉस जसा आपल्या नवीन एम्प्लॉईला असं ताब्यात ठेवतो ना, तसं तू नंदिनीला असं तुझ्या ताब्यात ठेवायचं. असं उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बस असं करायचं. त्याचवेळी पार्थ म्हणतो, बस बस जीवा बस कर आता. त्याचवेळी मानिनी म्हणते, अरे बाबांनो, मी तुम्हाला असं कधी वागवलं नाही तर तिला कशी वागवेल. त्याचवेळी युग आणि जीवा हे दोघेही एकत्रच म्हणतात, क्योंकि सास भी कभी बहू थी असं म्हणून ते मानिनीचीच आता गंमत करू लागतात. मग आता मानिनी सुद्धा गमतीनेच त्या दोघांनाही चापटी मारते आणि म्हणते, तुम्ही काहीही म्हणा पण नंदिनीला मी माझ्या लेकीसारखीच वागवणार. तेव्हा युग म्हणतो, बघूया, कारण घोडा मैदान हे जवळच आहे. तेव्हा मुहूर्त सुद्धा दूर नाहीये, चला बरं पटकन माझ्या मदतीला चला असं मानिनी म्हणते आणि त्या दोघांनाही तेथून घेऊन जाते. तर पार्थ हा नंदिनीच्या आठवणीत अगदी लाजून लाल झालेला असतो. दुसरीकडे रम्याचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं, कारण नंदिनीपेक्षा ती जास्त छान प्रकारे नटलेली असते. अगदी तिने नवरीसारखाच लूक तिचा केलेला असतो आणि तसे दागिने सुद्धा खूप घातलेले असतात. त्याचवेळी आता ती स्वतःला आरशात पाहते आणि म्हणते, नंदिनीपेक्षा मी सुंदर दिसते. पार्थची बायको फक्त मी आणि मीच होणार. माझ्या नावासमोर पार्थ देशमुख हे नाव जोडलं जाणार. म्हणून आता ती रम्या पार्थ देशमुख असं लिपस्टिकनेच नाव आता त्या आरशावर लिहिते. ती म्हणते, आज हे नाव खरं होणार आहे असं म्हणून ती मोठ्यानेच ओरडते, रम्या पार्थ देशमुख. त्याचवेळी वसू तेथे येते आणि रम्याला अशा अवस्थेत पाहते आणि तिलाही धक्काच बसतो, कारण रम्या अगदी अशी नवरीसारखी तयार झालेली असते. हे पाहून आता वसूचा राग अनावर होतो. तेव्हा ती आता विचारते, काय झाले काय रम्या तुला, एवढी तू तयार झालीस आणि मोठ्याने रम्या पार्थ देशमुख असं ओरडतीये. अगं कुणाला डाऊट येईल की नाही असं म्हणून ती रम्याला चांगलीच आता सुनावते. तेव्हा रम्या म्हणते, मग काय करू आई, अगं होणार आहे ना माझं आणि पार्थचं लग्न. तेव्हा ती म्हणते, अगं डाऊट येईल असं वागू नकोस ना.
त्यानंतर ती त्या आरशावर आता नाव पाहते, तर वसूचा राग अनावर होतो. तेव्हा ती त्या आरशावरील ते नावच आता खोडून टाकते. मग आई अगं असं का करतीये, रम्या जोरात ओरडते. तेव्हा जे आज होणार आहे तेच मी लिहिल्याचं आता रम्या म्हणते. तेव्हा होणार आहे, अजून झालेलं नाहीये असं रागातच वसू म्हणते. अगं रम्या, लोकांनी तुला जर असं बघितलं ना तर त्यांना खरंच संशय येईल. अगं तुला कळत नाही का, तुझी एक चूक आपल्या सर्वांना खूप महागात पडू शकते. त्यानंतर आता वसू म्हणते की एक चूक जर तुझी महागात पडली ना तर मला काही सांगू नको. तेव्हा ती म्हणते ठीक आहे ना आई, नको ना ओरडू एवढी, लग्न आहे ना आज माझं. बरं मला सांग बरं, मी कशी दिसतीये, त्यावेळी एवढे दागिने घालायची काही गरज होती का? अगं त्या नंदिनीपेक्षाही तू वरचढ दिसते आहेस. असं म्हणून आता रागातच वसू तिला ते दागिने काढून ठेवायला सांगते. तेव्हा तिचे काही दागिने आता वसू लगेच काढून ठेवते. दुसरीकडे आता नंदिनी स्वतःला आरशात निहाळत असते आणि साडीला पिन करत असते. तेवढ्यातच पार्थ आता तेथे येतो आणि नंदिनीकडे खूप असा प्रेमाने पाहत असतो. तेव्हा तो तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो. त्यानंतर तो आता नंदिनीकडे पाहतच राहतो. तेव्हा नंदिनी आता खूप गोडला असते. तर आता पार्थ खूप सुंदर दिसते आहेस नंदिनी तू, असं तिला म्हणतो. तर आता नंदिनी लाजूनच लाल झालेली असते. तेव्हा पार्थ पुन्हा एकदा तिला जवळ घेतो आणि तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ असे पाहत राहतात. त्यानंतर तो आता तिच्या डोळ्याचं काजळ काढतो आणि लगेच तिला कानाच्या पाठीमागे लावतो, जेणेकरून माझ्या नंदिनीला कुणाचीही दृष्ट लागू नये ना यासाठी. मग नंदिनी अजूनच लाजत असते. त्यानंतर आता तिचा पदर सुटतो. त्यावेळी आता ती पटकन पदर सावरते. मग आता पार्थ काय करतो तर तेथे असणारा सेफ्टी पिन घेतो आणि तिच्या पदराला लावण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा तो आता खूप प्रेमाने तिच्या पदराचा पिन करतो. त्यावेळी आता नंदिनी त्याच्याकडे पाहून हसत असते. मग आता दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ असतात. नंदिनीला आता खूपच आनंद झालेला असतो की पार्थ हा माझ्या जवळ आहे. पण आता हा सगळा काही फक्त आणि फक्त नंदिनीचा भास असतो आणि तिच्या हातात एक सेफ्टी पिन असतो. तेव्हा तो सेफ्टी पिन आता काव्या तिच्या हातातून घेते. त्याच वेळी आता नंदिनी आता म्हणते की काव्या तू, अगं तू कशी काय इथे, असं म्हणून ती इकडे तिकडे पाहते पण पार्थ तिला कुठेही दिसत नाही. तर आता तू कुणाला नक्की शोधत होतीस असं आता काव्य विचारते. मग नंदिनी काहीच सांगत नाही, ती फक्त लाजत असते. तिच्या या लाजण्यावरूनच आता काव्याला समजतं ही पार्थ देशमुखला शोधत होती. त्यानंतर नंदिनी आता लाजूनच लाल होते. तेव्हा काव्य म्हणते की मी लावते पिन, लावते ठेव, दे इकडे माझ्याकडे, असं म्हणून ती नंदिनीच्या साडीचा पिन करून देत असते. मग आता काव्या तिची गंमत करत म्हणते, अरे बापरे, दिवसा ढवळ्या माझ्या नंदिनी ताईला तर पार्थ जिजूंचे भास होत आहेत म्हणायचं. तेव्हा आता नंदिनी म्हणते छे असं काही नाहीये. त्याच वेळी आता नंदिनी अगदी इमोशनल होते आणि म्हणते की काव्या, अगं नुसत्या विचारांनी सुद्धा मला भरून यायला होतंय. अगं म्हणजे माझ्या साडीला पिन लावून द्यायला, त्याचबरोबर माझ्या केसांची चंपी करून द्यायला आणि माझ्याबरोबर शॉपिंगला यायला तू नसशील ना, असं म्हणून दोघीही खूपच इमोशनल होतात. त्यावेळी मात्र आता काव्य सुद्धा खूप रडत असते. नंदिनीचा मेकअप खराब होईल या विचाराने आता काव्य म्हणते ताई प्लीज, अगं तू रडू नकोस ना ग अशी. अगं ताई, एवढं पण वाईट वाटून घेऊ नकोस ग तू. हे बघ ताई, आता तू माहेर सोडून सासरी जाणार आहे खरं, परंतु तिथे तुझी काळजी घेण्यासाठी सगळेजण आहेत. अगदी पार्थ जिजू तुझ्यावर किती प्रेम करतात हे तुला तर माहीत आहे आणि तुला ते अजिबात असं एकटं भासू देणार नाही. ते आहेत ना तुझ्या मदतीला तिथे, मानिनी काकू आहेत, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको ग अशी. असं म्हणून आता जाताना अजिबात रडायचं नाही असं काव्या तिला सांगते. आणि काहीही झालं ना तरीही मी तुझ्यासोबतच असेन, समजलं का, असं काव्या नंदिनीला म्हणते. आता इतक्या सहजासहजी मी माझ्या नंदिनीताईची पाठ तर कधीही सोडणार नाही असं काव्या म्हणते. तेव्हा नंदिनी आता हसत असते आणि आपले अश्रू पुसते. त्या दोघीही आता प्रेमानेच एकमेकींना अशा जवळ घेतात, एकमेकींना मिठी मारतात. मग त्यानंतर आता काव्याला जीवाची आठवण होते. तेव्हा ती आता मनातच विचार करते, देवाची जर इच्छा असेल ना तर नंदिनीताई आपण दोघीही एकाच घरामध्ये राहू.
असं म्हणून तिला सारखी सारखी जीवाची आठवण येत असते आणि जीवाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर तिला दिसत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ हा नंदिनीकडे येतो आणि तिला आता म्हणतो की आज आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे. आपल्या मनात जे काही आहे ना ते आपण आज तरी एकमेकांना सांगायला हवं. त्याच वेळी आता रम्या खिडकीतून त्या दोघांकडे पाहत असते, त्या दोघांचं बोलणं ऐकण्याच्या प्रयत्नात असते. त्यानंतर आता नंदिनी म्हणते, पार्थ खरं तर मला तुमच्याशी थोडं बोलायचंच आहे. त्यानंतर वसू आता तिच्या प्लॅनला सुरुवात करते आणि दीपकला कॉल करत म्हणते, आज 2 लग्न होतील. एक म्हणजे दीपक आणि नंदिनी आणि दुसरं म्हणजे पार्थ आणि रम्याचं. तेव्हा आता दीपक म्हणतो, हो आज तर ते होणारच आहे, असं म्हणून अगदी कुणाला कळू न देता प्लॅन करत असतात. काही वेळानंतर मानिनी आता वसूला म्हणते की आता पार्थचं झालं ना तर आपण लगेच रम्याच्या लग्नाच्या तयारीला लागूयात. तेव्हा विक्रम म्हणतो, हो आपण तर ते करणारच आहोत. त्यावेळी वसूला मात्र धक्का बसतो. तेव्हा वसू म्हणते, माझ्या मनात तर आहेच ते आणि मी रम्याचं लग्न करणारच आहे. तेव्हा विक्रम आणि मानिनी एकमेकांकडे पाहतच राहतात. तर दुसरीकडे नंदिनीला कसली तरी भीती वाटत असते. तेव्हा ती आता म्हणते, आई अगं मला ना खूप अशी भीती वाटतीये. त्याचवेळी आता नंदिनी ही जरा घाबरलेली असते. ते पाहून तिच्या आईलाही टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.